हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पालकमंत्री नियुक्ती प्रलंबित असलेल्या नाशिक आणि रायगडच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी आज बैठका. पालकमंत्र्याचा तिढा सुटता सुटेना. पालकमंत्री पदासाठी आग्रही मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. स्थगिती देण्यात येणाऱ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या चिरंजीवांची घरी न सांगता चार्टर्ड विमानाने बँकॉक वारी. मुलाचं अपहरण झाल्याच्या भीतीने सावंतांकडनं पोलीस यंत्रणा धारेवर. सत्तेत असण्याचा फायदा मंत्र्यांना सहज मिळतो. तानाजी सावंतांच्या मुलाच्या बँकॉक वारीवरती सुषमा अंधारेंची टीका. तर श्रीमंतांची मुलं चार्टर्ड प्लेनने बँकॉकला पळून जातात. संजय राऊतांचा टोला. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात संध्याकाळी रंगणार गौरव सोहळा. आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा. वेगवेगळ्या शाखांचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा. प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान. मस्ताजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची कन्या वैभवीची ही 12वीची परीक्षा. वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला सारून परीक्षेसाठी सज्ज. सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारचा नकार. 15 दिवसांसाठी मुदतवाढ दिल्याचं वृत्त निराधार. सोयाबीन खरेदीला नव्याने मुदतवाढ नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण. कापूस बॅग घोटाळ्याचे पहिले तक्रारदार पुरुषोत्तम हिरुडकर एबीपी माझावर. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केला पाठपुरावा. 1250ची बॅग 600 रुपयात पुरवल्याचा उत्पादक हिरुडकरांचा दावा. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीवरनं भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींना सभागृहात टोमणा. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त हे सांगताना दाखवलं शून्याचं पोस्टर. शहाजीराजेंच्या समाधीस्थळाची दुरवस्था. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटलांची फेसबुक पोस्ट. वीरपित्याच्या समाधीवरती पत्र्याचं छप्परही नसल्याची खंत. राजकारण्यांनाही खडेबोल. ज्येष्ठ साहित्यिक रारम बोराडे यांचं संभाजीनगरमध्ये वृद्धापकाळाने निधन. वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास. अलीकडेच जाहीर झाला होता महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.